नमस्कार. 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत आलेली आहे. तर या दिवशी महिलांनी केस धुवावे का? डोक्यावर पाणी घ्यावे का? तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे, काय करू नये ते बघूया. संक्रांत आणि किंक्रांतच्या दिवशी अजिबात डोकं किंवा केस धुवू नये. तुम्ही त्याऐवजी भोगीच्या दिवशी आवर्जून केस धुवावे. मकर संक्रांतीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून अंघोळ करावी. तसेच तिळेचे उटणं लावावे. संक्रांती सण हा सूर्यदेवाला समर्पित आहे, म्हणून या दिवशी सूर्यदेवाची विशेष प्रार्थना करा. या दिवशी सूर्याला अर्घ्य द्या. या दिवशी गरजू आणि गरीब लोकांना दान करा. या दिवशी काळे तीळ, गूळ, खिचडी दान करणे अतिउत्तम. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. या दिवशी जास्तीत जास्त धार्मिक कार्यात वेळ घालवावा. यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली असल्यामुळे पिवळ्या रंगाचे कोणतेही वस्त्र किंवा साडी घालू नये. या दिवशी तामसिक मांसाहार पदार्थ टाळावे. तसेच या दिवशी इतरांचा अपमान करणे टाळा. हिरवीगार झाडं तोडू नका.